माझ्या मुलीची अभ्यासात जी प्रगती झाली ती केवळ शिंदे क्लासमुळे झाली। शिंदे क्लासेसने हे जे अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये मुलांना हाताळलं आणि ऑनलाईन क्लासेस घेऊन मुलांची जी लिंक तुटलेली होती, शाळेपासून मुलं दूर गेलेली होती, अभ्यासापासून दूर गेलेली होती, त्यामध्ये मुलांचं मेंटली आणि फिजिकली असं दोन्ही संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीनं शिंदे क्लासेसचे शिंदे सर आणि त्यांची सर्व टीम या सगळ्यांनी अतिशय हातावरच्या फोडाप्रमाणे मुलांना जपलेलं आहे की सर कोणताही विद्यार्थी तुम्ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत लेक्चरला बसणार नाही असं 100 विद्यार्थ्यांनी 3 दिवसानंतर सांगितलं। शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे व उंच भरारी घेण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक। आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून अशाच पिढी घडवणाऱ्या एका शिक्षकाबद्दल जाणून घेणार आहोत। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चिखली या गावचे सुपुत्र असलेले शंकर तानाजी शिंदे सर यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत। शंकर शिंदे यांना सर्वजण शिंदे सर म्हणूनच संबोधतात। पूर्वी हा भाग दुष्काळी असल्यामुळे शेती सुद्धा कोरडवाहूच, त्यामुळे आयुष्यात प्रगती करायची तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे जाणलेल्या शिंदे सरांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ नाट्य व अभिनय क्षेत्रात देखील त्यांनी काम केले। या क्षेत्रात देखील आपल्यातील नैपुण्य त्यांनी सिद्ध केले। नंतर काही काळ त्यांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं। सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु आपल्या भागातील विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार व स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक तयारी व्हावी या हेतूने कडेगावमध्ये शिंदे क्लासेसची स्थापना केली। सोबतच अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली परिणिता टेस्ट सिरीज देखील सुरू केली। दर्जेदार शिक्षण, गुणवत्ता, सराव चाचण्या व उत्तम शिक्षण शिंदे क्लासेसला लाभल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्गाची पसंती मिळत गेली। शिंदे सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेत प्रत्येक वर्षी चांगले निकाल दिले। शिंदे क्लासेसचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकून पुढे जाऊन अगदी नीट, IIT JEE मध्ये देखील सिलेक्ट झाले आहेत। शिंदे सर नेहमी आवर्जून सांगत असतात की माझा उद्देश हा फक्त मार्क्स मिळवणे हा नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावा हा आहे। अभ्यासासोबतच मुलांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा व व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी देखील विशेष कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी शिंदे क्लासेसमध्ये केले जाते। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख वाढत असल्यामुळे पालक देखील समाधान व्यक्त करतात। मी ॲडव्होकेट शीतल सावंत, माझी मुलगी कुमारी तनिष्का सावंत ही इयत्ता 10वीच्या वर्गासाठी शिंदे क्लासमध्ये शिकत आहे। शिंदे क्लासमध्ये तिला पहिल्या दिवसापासून शिंदे सर व त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालेलं आहे। त्यामुळे दिवसेंदिवस तिची अभ्यासात खूप चांगली प्रगती दिसून येत आहे। शिंदे क्लासमध्ये आठवड्याला प्रत्येक विषयाची टेस्ट घेतली जाते, तसेच सराव परीक्षा घेतल्या जातात आणि त्यातून त्या सराव परीक्षेच्या माध्यमातून मुलांची प्रगती पालकांपर्यंत समजण्यास मदत होते। सरांचा व त्यांच्या इतर सर्व टीमचा मुलांच्या पालकांपर्यंत वैयक्तिक संपर्क असतो, त्यामुळे सुद्धा मुलांच्या सर्व अपडेट समजण्यास मदत होते। आणि कडेगाव तालुक्यामध्ये खरं तर इयत्ता 10वी सारख्या महत्त्वाच्या वर्षासाठी आवश्यक असा जो मार्गदर्शनापर क्लास जो आहे तो हा शिंदे क्लास आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा पालकांची चिंताही मुक्त झालेली आहे। माझ्या मुलीची अभ्यासात जी प्रगती झाली ती केवळ शिंदे क्लासमुळे झाली, त्यामुळे मी शिंदे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते त्यांना आणि त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। माझं नाव माणिक हनुमंतराव महाडिक, माझं गाव चिंचणी अंबक। माझा मुलगा राजवर्धन महाडिक आता सध्या इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। आता तो शिंदे क्लासेसला गेली 2 वर्ष झालं जॉईन आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने शिंदे क्लासेसने आम्हाला अनुभव आलेला आहे, कारण माझी गौरी इयत्ता 10वीला त्या क्लासेसमध्ये जॉईन झालेली होती। आता ती सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज तासगाव या ठिकाणी सेकंड इयरला IT मध्ये शिकत आहे
राजवर्धनसाठी मला एक महत्त्वाची सूचना सांगावीशी वाटते. शिंदे क्लासेसनं हे जे अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये मुलांना हाताळलं आणि ऑनलाईन क्लासेस घेऊन मुलांची जी लिंक तुटलेली होती, शाळेपासून मुलं दूर गेलेली होती, अभ्यासापासून दूर गेलेली होती, त्यामध्ये मुलांचं मेंटली आणि फिजिकली असं दोन्ही संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीनं शिंदे क्लासेसची शिंदे सर आणि त्यांची सर्व टीम या सगळ्यांनी अतिशय हातावरच्या फोडाप्रमाणे मुलांना जपलेलं आहे. आणि मुलांची प्रगती जर सांगायची झालंच तर ह्या क्लासचं एक वैशिष्ट्य असं आहे, बसलेल्याला उठवणार, उठवलेल्याला चालायला लावणार आणि चालायला लागल्याला चालणाऱ्याला पळवणार अशा प्रकारची स्थिती आहे. अगदी आकडेमोडी जर सांगायचं म्हटलं तर 50% विद्यार्थी हमखास या क्लासेसला जॉईन केल्यानंतर 60वरती जाणार, 60चा विद्यार्थी 70-75पर्यंत जाणार, ज्याची कॅपॅसिटी 70-75% कमवण्याची आहे तो 80-90पर्यंत जाणार. आणि जो 90%चा विद्यार्थी आहे तो आउट ऑफ मार्क घेणार. कारण आत्ता गेली 3-4 वर्ष झालं मी बघतो या क्लासेसला, आता साधारण 8 वर्ष पूर्ण झाली, 9व्या वर्षामध्ये हा क्लास पदार्पण करत आहे. दरवर्षी या क्लासेसचे इयत्ता 10वीचे विद्यार्थी बोर्डावरती फोटो लावायला जागा मिळत नाही, त्या अभावी खाली नावं टाकून बोर्ड तयार केले जातात. 90%च्या वरचे विद्यार्थी साधारण 15 ते 20च्या दरम्यान विद्यार्थी यांचे पासआउट होऊन बाहेर पडतात. आणि सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक या क्लासेसबाबत अतिशय समाधानी आहेत. माफक फी आणि अगदी वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांशी टच, कुठलाही वेळ वाया न घालवता अगदी व्यवस्थित शेड्यूल घेऊन परिणिता गुडलक सिरीज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलेली आहे की ज्याच्या आधारे मुलांचा वारंवार टेस्ट घेण्यानं आणि वारंवार परीक्षा घेतल्यामुळं अभ्यासावरती अतिशय चांगलं लक्ष केंद्रित होते आणि प्रत्येक टॉपिक अतिशय सुलभ सोप्या पद्धतीने समजावून सांगून आणि टेस्ट घेऊन पूर्ण सखोल ज्ञान मुलांना प्राप्त होते. या सगळ्याचा योगायोग असा होतोय, मुलांचा बेस अतिशय चांगला झाल्यामुळं मुलांना भविष्यात येणाऱ्या कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा आहेत, म्हणजे 12वीची बोर्ड परीक्षा असू द्या, मेन 10वीची बोर्ड परीक्षा असू द्या किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेत त्यांनी कुठेही क्वालिफाय करायचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे बेस चांगला असल्यामुळे त्यांना अतिशय सोप्या पद्धतीनं पुढचा सिलेबस किती अवघड असला तर अभ्यासाची त्यांना एक लकब त्यांच्या अंगी बाणवलेली असते आणि त्यामुळं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास हाताळून अतिशय चांगले गुणार्जन करत आहेत. तर मला या बाबतीत शिंदे क्लासेसला अतिशय मोठ्या प्रमाणात धन्यवाद का द्यावे वाटतात. कोरोना काळामध्ये जे इतर शाळांच्या विद्यार्थ्यांचं किंवा आमच्या आप्तेष्ट मित्र परिवार आणि पाहुणेपणीच्या मुलांची अवस्था मी बघितली. 2 वर्ष सलग मुलांचं शिक्षणापासून आणि खेळापासून सगळ्याच गोष्टीपासून मुलं अलिप्त राहिली. त्या काळात शिंदे क्लासेसनं अतिशय चांगलं योगदान देऊन व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून त्यांनी अतिशय जिव्हाळ्यानं अगदी मुलांच्यावरती स्वतःचं मूल आहे असं समजून त्यांनी जे अतिशय चांगल्या पद्धतीचं अध्यापन केलं, संस्कार केले आणि इतर ॲक्टिव्हिटी ज्या मुलाला स्टेज डेअरिंग कमी आहे, ज्या मुलाचा कल कुठं आहे त्या पद्धतीने त्या मुलाला हाताळून मुलांचे कलागुणसुद्धा त्यांनी जोपासलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा क्लास चालू आहे. यांची शाखा पिंपरी चिंचवडमध्ये आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, पुण्याचं विद्येचं माहेरघर आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी क्लास सुरू ठेवलेला आहे आणि तिथले शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून चिंचणीसारख्या ग्रामीण भागामध्ये, कडेगावसारख्या सेमी ग्रामीण भागामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी या क्लासेसचं शिंदे सरांचं आणि शिंदे सरांच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त. तसेच विद्यार्थ्यांना येथील शिक्षक अनोख्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते. नमस्कार, मी गायत्री संदीप मोरे. मी भारतीय विद्यापीठ कन्या प्रशाला कडेगाव येथे शिकते. मी शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीज येथील विद्यार्थिनी. मी 9वीत असताना शिंदे क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यापासून आत्तापर्यंत मला शिंदे क्लासेसमधील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शिंदे सर हे सायन्स सब्जेक्ट अत्यंत सोप्या व डेली लाईफमधील उदाहरणे देऊन शिकवतात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला सायन्समधील प्रत्येक पॉईंट समजतोच. अशा या शिंदे सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे माझे सायन्समधील पर्सेंटेज पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. इतिहास हा सब्जेक्ट तांबोळी सर इतक्या तल्लीन होऊन शिकवतात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला इतिहासातील ओळ आणि ओळ लक्षात राहते.
त्र्यंबके सर व देशपांडे सर इंग्रजी विषयातील ग्रामर अत्यंत सोप्या नोट्स व ट्रिक्स देऊन शिकवतात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी टेन्शनच येत नाही. कराडकर सर व तांबोळी मॅडम आम्हाला मॅथ्स या विषयाचे मार्गदर्शन करतात. अशा शिंदे क्लासेसमधील सर्व शिक्षक आमच्या शंका कुशंकांचे वेळोवेळी निरसन करतात. शिंदे क्लासेसमधील सर्व शिक्षक आपापल्या विषयात तज्ज्ञ असल्याने याचा आम्हाला खूप फायदा होतो. अशा या सर्व शिक्षकांना मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. गणित हा विषय आम्हाला तांबोळी मॅडम शिकवतात. प्रत्येक गणित हे आम्हाला 2 ते 3 वेळा डबल सांगितलं जातं, सोडवून घेतलं जातं इथे. त्यावरती आमचे आठवड्याला टेस्ट होतात. त्या टेस्टमध्ये आम्हाला आता चांगले गुण पडायला लागले आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सत्र परीक्षेमध्येही झालेला आहे. नमस्कार, माझे नाव श्रद्धा कैलास माळी. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. 7वीमध्ये असताना मी शिंदे क्लासेसला प्रवेश घेतला. इथे 4 विषय शिकवले जातात: सायन्स, इंग्रजी, गणित, इतिहास. इतिहास हा विषय मला पूर्वी अवघड वाटत होता, तो मला आवडत नव्हता. परंतु या क्लासला आल्यानंतर मला हा विषय खूप सोपा आणि आवडायला लागलेला आहे. सायन्स हा विषय आपल्या सर्वांना खूप अवघड वाटतो, तरीही तो या क्लासला आल्यामुळे सोपा वाटू लागला आहे. इंग्रजीचे ग्रामर हे आम्हाला खूप अवघड जात होते, परंतु शिंदे क्लासमध्ये आल्यानंतर इंग्रजीचे ग्रामर आम्हाला खूप सोपे वाटायला लागले आहे. त्यामुळे आम्हाला सत्र परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळाले. शिंदे क्लासेसमध्ये तांबोळी सर हे देखील अगदी सुरुवातीपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून ते स्वतः देखील काही विषय या ठिकाणी शिकवतात. नमस्कार, मी तांबोळी सर. गेल्या 8 वर्षापासून मी शिंदे क्लासेस परिणिता गुडलक टेस्ट सिरीज या क्लासमध्ये मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाचं काम करत आहे. आणि 2015ला हा क्लासची सुरुवात झाली आणि त्या वेळेपासून प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना आपल्या क्लास संदर्भात असणारी माहिती मी व्यवस्थितरित्या सांगत आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चिंचणीचा परिसर असू दे किंवा कडेगावचा परिसर असू दे, आपल्या या क्लासनं एक मोठं यश संपादन केलेलं आहे. दरवर्षी आपण पाहतो की शिंदे क्लासेसच्या बॅनरवर ज्यावेळी मुलांचे 10वीचे फोटो लागतात तर 40 मुलं अबाव 90 असतात. आता माझा एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो पालकांपर्यंत पोहोचवायचा आहे. 8 वर्ष सलग आम्ही इतकी मेहनत घेतोय. आज आमच्या क्लासचं नाव कडेगाव तालुक्याच्या कान्याकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. तरीसुद्धा पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं या काळात झालेलं आहे. 2 वर्ष आपण पाहतोय की करोना संकटामुळं आपल्या मुलांना मॅथ्ससारख्या विषयामध्ये आज आपल्याला असं दिसून येते की त्यांना पहाडे येत नाहीत, गुणाकार भागाकार अशा छोट्या छोट्या क्रिया येत नाहीत. 10वीच्या मुलांना वाचता येत नाही. आज पालक म्हणून आपण इतके कामात व्यस्त झालो की आपल्या मुलाची काय प्रगती होते किंवा आपला मुलगा शाळेत जाऊन काय करतोय हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पालकांनी या गोष्टीचा, जर कोणता पालक हा व्हिडिओ पाहत असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या की 2 वर्षानंतर हा मुलगा 11वी 12वीला जर गेला, त्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे, त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर आपला मुलगा त्या स्पर्धेमध्ये टिकेल का. म्हणून माझं पालकांना एक आव्हान आहे. 8 वर्ष लगातार मेहनत करून, मोठे परिश्रम करून या कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिंदे क्लासेसनं घडवलेले आहे. सगळं तुमच्या समोर आहे. क्लासचा इतिहास तुमच्या समोर आहे. मी चिंचणी परिसरामध्ये, कडेगाव तालुक्यामध्ये शाळांमध्ये माहिती सांगतो, परत मुलं तुम्हाला ही माहिती घरी येऊन सांगतात. माझं प्रत्येक पालकाला एक रिक्वेस्ट आहे की आम्ही देणारी माहिती मुलांकडून ऐका, चौकशी करा. आपल्या मुलांना इथं क्लासमध्ये एक आठवडाभर फ्रीमध्ये बसवा आणि बसवल्यानंतर तुमच्या मुलांना जर चांगले अनुभव येत असतील तरच आपल्या क्लासमध्ये तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. नाहीतर एक असं आव्हान आहे की तुम्ही आज एक प्रयोग करून पाहिला की सायन्सचं आपण वाचायला सांगितलं तर मुलांना वाचता सुद्धा येत नाही. ही अशी भीषण परिस्थितीचा सामना आपण करतोय. 2 वर्षाच्या गॅप नंतर आपला मुलगा शिकतोय. म्हणून माझं पालकांना हे आव्हान राहील. आम्ही 8 शिक्षकांची मिळून टीम काम करत असतो. आम्ही शिकवताना आम्हाला भान राहत नाही, या पद्धतीनं आम्ही शिकवतो. या क्लासमध्ये मोटिवेशन, मुलांची मनं तयार केली जातात, मुलांवर संस्कार केले जातात. 8 विषयांसाठी, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक, आठवड्याला होणाऱ्या टेस्टवर प्रचंड खर्च केला जातो.
प्रत्येक टेस्टमुळं मुलाला कळतं की आपला अभ्यास कुठंपर्यंत आलाय, काय केलं पाहिजे. इतका सराव घेतला जातो की दरवर्षी या शिंदे क्लासेसनं या कडेगाव तालुक्यात जेवढी केंद्र आहे तिथं आपली मुलं बसवलेली आहेत. या छोट्याशा गोष्टीचा जर पालकांनी विचार केला तर त्यांना लक्षात येईल की आपल्या मुलाचं भवितव्य शिंदे क्लासेसमध्ये घडू शकतं. वाढती लोकसंख्या आणि अनेक मुलं वर्गांमध्ये असतात, त्यामुळं आपल्या मुलाकडं वैयक्तिक लक्ष देणं हे इम्पॉसिबल आहे. परंतु क्लासेसमध्ये हे प्रायव्हेट असतं आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक मुलाकडं व्यवस्थित लक्ष देतोय. आणि आपल्या मुलांचं करिअर जर आपल्याला ब्राईट करायचं असेल तर तुम्ही शिंदे क्लासेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करावा. येणाऱ्या या वर्षामध्ये जर तुम्हाला अशा स्वरूपाची माहिती मिळत असेल त्वरित शिंदे क्लासेसशी संपर्क साधावा. आणि मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतो की आपला मुलगा काय सांगतोय क्लासबद्दल, का तर मुलं ही लहान आहेत, त्यापेक्षा तुम्ही इथं येऊन भेट द्या. बसण्याची सुसज्ज व्यवस्था, 8 शिक्षकांची टीम, सर्व विषयांचं मार्गदर्शन, अत्यंत माफक फी, ती सुद्धा 2 ते 3 टप्प्यामध्ये आपण त्यांची भरून घेतोय. आणि एक वेळ तुम्ही या क्लासला पाहिल्यानंतर, एक वेळ तुमचा मुलगा क्लासमध्ये बसल्यानंतर परत तुमचा मुलगा एवढंच सांगणार की मला कुठेही जायचं नाही, मला फक्त शिंदे क्लासेसमध्ये शिकायचं आहे. फसवणुकीला बळी पडू नका. फ्रॉड भरपूर चालू आहेत, तुमच्या मुलांना फसवलं जात आहे, फी गोळा केली जात आहे, पण त्या पद्धतीचं शिक्षण तुमच्या मुलांपर्यंत मिळत नाही. याला सर्वस्वी जबाबदार पालक आहे, का तर तो कोणत्याही गोष्टीची चौकशी करत नाही. तर ज्या ज्यावेळी वर्गात अशा स्वरूपाची माहिती मिळेल पालकांशी आमच्या क्लासशी संवाद साधावा, एवढंच बोलतो आणि हे छोटंसं माझं जे मनोगत आहे ते इथंच संपवतो. धन्यवाद. तर आज आपण शिंदे क्लासेसची वाटचाल, क्लासची सगळी प्रोसेस व भविष्यातील विजन या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीजचे संचालक सन्माननीय शिंदे सर यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत, हितगुज साधणार आहोत. आणि सरांचा जो संपूर्ण प्रवास आहे, शिंदे क्लासेस ज्या पद्धतीने कुठल्या सिस्टीमने काम करतं आणि तिथे विद्यार्थी आल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने त्याचं अध्ययन केलं जातं किंवा मुलं कशा पद्धतीने घडविली जातात, त्यांच्यावरती शैक्षणिक संस्कार कशा पद्धतीने केले जातात, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरांचा सर्व प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्यातून कळणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर, सर्वप्रथम तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. आज आम्हाला संपूर्ण म्हणजे तुमचा पण प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि शिंदे क्लासेसची वाटचाल ही देखील आम्हाला जाणून घ्यायची आहे. तर आपण सुरुवातीपासून करूया की नेमकी शिंदे क्लासेसची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली. पहिल्यांदा मी आता माझी ओळख करून देतो. माझं जे आहे तर मूळ गाव म्हणजे कडेगाव तालुक्यातले चिखली. त्यानंतर माझा प्रवास जो आहे तर इथून पिंपरी चिंचवड पर्यंत गेला आणि नंतर पिंपरी चिंचवड पासून पुन्हा इथपर्यंत आला. आता यामध्ये जी पार्श्वभूमी आहे किंवा मी या क्षेत्रामध्ये कसं आलो तर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो किंवा माझ्या सर्व प्रेक्षकांना सांगणार आहे. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा भाग जो आहे तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी माणसं असतात तर ही माणसं आपल्यावरती प्रभाव पाडतात. ज्यावेळेस मी हायस्कूलमध्ये होतो, मग हायस्कूलमध्ये असताना तो कालखंड आठवा की गावामध्ये एक टी व्ही असायचा, गावामध्ये टी व्ही नसायचा. त्यावेळेस महाभारत किंवा रामायणसारख्या मोठ्या मालिका चालायच्या. मग या ठिकाणी जे आहे तर आम्हाला गावामध्ये एक टी व्ही असल्यामुळे लहान मुलांना प्रवेश मिळायचा नाही. मग आता आपल्याला जर हे पाहायचं असेल तर काय करावं, आणि म्हणून सर्वांना माहित आहे की आपल्या भागामध्ये एक भला माणूस होता ज्यांचं नाव आहे संपतराव देशमुख अण्णा. मग आम्ही मुलांनी असा निर्णय घेतला की अण्णांच्या घरी कडेपूरला जे आहे तर महाभारत बघायला जायचं. आणि दर रविवारी 10 ते 11 ज्यावेळेस हे महाभारत चालायचं त्यावेळेस संपतराव अण्णा आमच्या बरोबर बसून महाभारत पाहायचे. बालमनामध्ये हे मी पाहत असताना मला असं दिसायचं की त्यावेळेस अण्णांच्या समोर 100 माणसं भागांमधून आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन येत होती. मग हे आल्यानंतर ती माणसं कशी बोलतात किंवा त्या ठिकाणी अण्णा त्यांच्याशी कशी बोलतात याचा एक प्रभाव जो आहे तर माझ्या मनावरती पडत गेला. आणि हळूहळू जे आहे तर आपण त्या विकासानं जायचं या दृष्टीनं मी ठरवलं.
आणि म्हणून मी पहिल्यांदा जे आहे तर माझं प्राथमिक शिक्षण चिखलीमध्ये झाल्यानंतर जे आहे तर माध्यमिक शिक्षण निवडण्यासाठी मी कडेपूर हे न निवडता मी कडेगाव निवडलं. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी लहानपणीच असं ठरवलं होतं की माझं संपूर्ण शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेमध्येच झालं पाहिजे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की मी वाचन करत असताना अण्णांबद्दल मला जे आहे तर एक आस्था होती किंवा ही महाराष्ट्रातली एक मोठी संस्था आहे. तर या संस्थेमध्ये जे आहे तर आपण जर शिकलो तर चांगले चांगले लोक शिक्षक आपल्याला मिळतील ही भावना ठेवून मी महात्मा गांधीला इथं आलो. त्या काळी कराडमध्ये सायन्स कॉलेज प्रसिद्ध असताना सुद्धा आम्ही SGMला जो आहे तर प्रवेश घेतला कारण ते रयतचं आहे. आज सद्गुरू पॅटर्न आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तर हे काही विचार घेऊन जे आहे तर मी माझं शिक्षण जे आहे तर ते पूर्ण केलं आणि त्या पद्धतीनं मग पुढे मी BSc झालो. त्यानंतर मी पुण्याला जे आहे तर भारती विद्यापीठामध्ये जे आहे तर MSc झालो. अशा पद्धतीनं जे आहे तर माझं मी शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सर, तुम्ही सांगितलं की मी रयतमध्ये शिक्षण घेतलं, MSc केलं. मग MSc केल्यानंतर मग त्या काळामध्ये तशा म्हणजे अडचणी देखील बऱ्याचशा आल्या असतील तुम्हाला, म्हणजे मधला जो काळ गेला म्हणजे तुम्ही क्लासेस मला वाटते 2008 साली सुरू केला, बरोबर? आणि तुमचं शिक्षण 1998 पर्यंत काहीतरी पूर्ण. तर मधल्या त्या 10 वर्षात मग काय कुठे सर्व्हिस केली काय? नाही, यामध्ये काय की मी 1998ला जे आहे तर ज्यावेळेस MSc पासआउट झालो. आता माझी जर बाकीची पार्श्वभूमी पाहिली तर मी वक्तृत्व स्पर्धेत मला राष्ट्रीय पारितोषिक आहे, निबंध स्पर्धेत मला राष्ट्रीय पारितोषिक आहे. माझ्याबरोबर असणारा माझा स्पर्धक प्रवीण तरडे आहे. पुरुषोत्तम करंडक सारखी मी स्पर्धा केली, फिरोदिया करंडक सारखी स्पर्धा केली ज्यामध्ये माझ्याबरोबर सुबोध भावे, लोकेश गुप्ते, प्रवीण तरडे, रमेश परदेशी जे आज मराठीतली मोठी नाव आहेत. मग हे करत असताना माझ्या एक लक्षात आलं किंवा अनेक आमचे जे काही हितचिंतक होते यांच्या लक्षात आलं की सर तुम्ही या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे. तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, तुम्ही छान बोलू शकता, लोकांना जे आहे तर तुम्ही कन्व्हे करू शकता. तर त्या दृष्टीनं माझा प्रवास सुरू झाला. आता ॲक्च्युली माझं जर शिक्षण पाहिलं तर मी MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री, याचा अर्थ माझा संबंध कंपनीशी आहे, परंतु मी कंपनीत फक्त 2 महिने काम केलं. त्यानंतर आमचे काही नातेवाईकांचे क्लासेस चिंचवडमध्ये होते, त्यामध्ये मी जॉईन झालो. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5 मेला माझं लग्न झालं. त्यानंतर एक 15 दिवसासाठी सुट्टी सुरू झाली आणि नेहमी तुम्ही निरीक्षण करा की व्हॅकेशन बॅचेस हे 15 एप्रिलला सुरू होतात आणि मग 5 मेला लग्न झाल्यानंतर 15 दिवसाची सुट्टी झाली आणि मग शिक्षक जे आहे तर एक चेंज शिक्षक आला. तर 7 तारखेला मला फोन आला की सर कोणताही विद्यार्थी तुम्ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत लेक्चरला बसणार नाही, असं 100 विद्यार्थ्यांनी 3 दिवसानंतर सांगितलं. त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये काहीतरी क्षमता असेल, जरी आपण आज आपला पहिला, दुसरा, तिसरा दिवस जरी असला तरी पण आपण या क्षेत्रामध्ये जे आहे तर चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, आपण शिकवलेलं मुलांना आवडू शकतं. तर त्या दृष्टीनं मग जे आहे तर मी हेच फील्ड निवडलं. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केला, बरोबर. परत त्याच्यानंतर शिंदे क्लासेस हा जो ब्रँड तयार झालाय, हा ब्रँडची जी मुहूर्तमेढ आहे की त्या काळात रोवली गेली होती, बरोबर. मग त्यानंतर एक्झॅक्ट कसा म्हणजे क्लास सुरू कसा झाला? मग त्यामध्ये मी एक 10 वर्ष त्यांच्याकडे काम केल्यानंतर म्हणजे अनेक पालक जे आहेत तर माझ्याशी त्यांचं कनेक्शन असायचं. मग त्यामध्ये जे आहेत तर जो आज मी पॅटर्न इथं राबवतो, आज आमच्याकडे जे तांबोळी सर आहेत तर ते तांबोळी सर इतिहास शिकवतात, तांबोळी सर मराठी शिकवतात, तांबोळी सर काही भूगोलाचा भाग घेतात, मी स्वतः राज्यशास्त्राचा भाग घेतो, मी काही मराठीचा भाग घेतो. काही वेळेस लोकांना असं वाटतं की हे का आहे, तर याचं कारण आहे की आमची मुहूर्तमेढ त्यामुळे रोवली गेली. कारण मला जो आहे तर एवढं वाचन असल्यामुळे, म्हणजे आज मी जाहीरपणे सांगतो, अनेक ठिकाणी सांगतो की सामान्यपणे एक माध्यमिक शिक्षक आहे मी, 8वी ते 10वी शिकणारा, ज्या शिक्षकाचं स्वतःचं 5000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. महाराष्ट्रात असा कोणताही माध्यमिक शिक्षक नसेल की ज्याचं स्वतःचं 5000 पुस्तकाचं ग्रंथालय आहे. हे मी जाहीरपणे सांगतो.
याचं कारण असं आहे की मग या वाचनामधून मग मी टेस्ट सिरीज, कारण सर्व ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हे विषय घेतले जातात. माझा जरी सायन्स सब्जेक्ट असला तरी मी मुलांना काही गोष्टींची आवश्यकता आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग यामध्ये मग मी पहिल्यांदा टेस्ट सिरीज सुरू केली. मग ज्याचं नाव दिलं मी परिणिता गुडलक टेस्ट सिरीज, ज्यामध्ये मी सर्व विषय घेतो. मग त्याचा परिणाम असा झाला की मग मुलांची संख्या वाढत गेली, तर सर्व जो आहे तर त्या पद्धतीनं तो सेटअप होत गेला. मग पुढे काय झालं की मग मी असा व्यक्ती आहे की सामान्यपणे समाजात राहायला, गावाकडे यायला मला जास्त आवडायचं. मग 1-2 महिन्यानंतर मी गावाकडे यायचो. मग कुठेतरी जे आहे तर परिसरातल्या मुलांशी बोल, त्याची शैक्षणिक प्रगती काय चाललेली आहे ही विचार, त्याच्यानंतर मग एखाद्या शिक्षकाला सांगून एखाद्या शाळेवरती जा, असं करत करत मला जे आहे तर सुरुवातीला, जरी आमची चिंचणीला जरी दुसरी ब्रांच असली तर माझी मुहूर्तमेढ ही चिंचणीमध्ये आहे. कारण मी चिंचणीमध्ये काही 2 वर्ष अगोदर जे आहे तर 1-2 महिन्यातून एकदा एका क्लासवरती जात होतो. तिथं मुलं खाली बसायची. मग माझं ते दिवसभराचं लेक्चर असायचं सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत. मॅक्झिमम हा भाग मी कव्हर करायचो. आणि मग यावरून जे आहे तर मला असं जाणवलं की ग्रामीण भागातील मुलांना याची आवश्यकता आहे. आणि मग आता आपल्याला जे आहे तर या भागामध्ये सुरू करायचं आहे, परंतु मी नियमितपणे दररोज येऊ शकत नाही. मग हे सर्व सुरू असताना एक गावामध्ये चर्चा सुरू झाली की क्लास सुरू करायचा. तर आता जे तांबोळी सर आहे, जे माझे शिंदे क्लासेसचं हे सगळं बघतात, तर हे तांबोळी सर त्यांचं जे कुटुंब आजोबापासून तर ते जे आहे तर चिखलीशी संलग्नित होतं. त्यावेळी बोलत असताना त्यांच्या पप्पांना जे आहे तर ते सांगितलं की असं क्लास सुरू करतोय. तर ते म्हटले माझाही मुलगा आहे, तो एका इथं क्लासवरती होता, आता सध्या तो जात नाही, तर बघा तुम्ही हे त्याच्याशी बोला आणि तुम्हाला त्याचा सपोर्ट होईल. आणि मग मी जे आहे तर मग तांबोळी सरांशी भेटलो वगैरे. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण स्वतः वैयक्तिक कोणाकडे न जाता आपण स्वतःच वैयक्तिक क्लास सुरू करायचा. आणि मग त्या पद्धतीनं जे आहे तर आम्ही या भागामध्ये की जवळपास जे आहे तर परिसरातल्या 20-30 गावांना त्याचा फायदा होईल या पद्धतीनं जे आहे तर आम्ही काय केलं तर शनिवार रविवारचा पॅटर्न सुरू केला. म्हणजे फक्त आम्ही जे आहे तर शनिवार रविवार क्लास येणारच आहे. कारण आपलं एक विशेष गोष्ट अशी की आपली वीकेंड बॅच असते, म्हणजे शिंदे क्लासेसची बॅच ही शनिवारी आणि रविवारी असते. परंतु तिथे येण्यापूर्वी तत्पूर्वी मला हे विचारायचं की तुम्ही तांबोळी सरांनी एकत्रितपणे ह्या क्लास सुरू केला कडेगावमध्ये, ज्या ठिकाणी खरा गरज होती या ठिकाणी. कारण पुण्या मुंबईमध्ये तर शेकडो हजारो क्लासेस आहेत. म्हणजे आपण इथल्या विद्यार्थ्यांना ज्यांच्यामध्ये ऑलरेडी इनपुट स्किल्स आहेत ते कुठेतरी भरून यावे आणि त्यांना नीट, IIT, JEE किंवा इतर तत्सम ज्या महत्वाच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तिथे ते चमकावेत, ह्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी हा क्लास सुरू केला. तर हा क्लास सुरू करत असताना किंवा सुरू केल्यानंतर सुरुवातीला काय अडथळे आले असतील तर ते नेमके अडथळे? नाही, सुरुवातीला तसे अडथळे म्हणजे की मुळातच आम्ही जे आहे तर म्हणजे सुरुवातच केली क्लासची. या ठिकाणी याच इमारतीमध्ये कोणताही बेंच नाही, कोणतंही पार्टिशन नाही. आणि तांबोळी सर आणि मी स्वतः अनेक शाळांमध्ये जाऊन आलो आणि मग पालकांना सांगितलं की आम्ही पालक सभा, मग असे या मोकळ्या ज्यामध्ये आमचे पवारसाहेब जे आहेत कडेगावमध्ये, तर त्यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली ज्या खोलीमध्ये सगळे कांदे वगैरे भरलेले होते. तर अशा वेळेस आमच्यावरती 50 पालकांनी विश्वास ठेवला. आमच्या बोलण्यावरती, आम्ही जे काही घेणार आहे याच्यावरती विश्वास ठेवला. त्या विद्यार्थ्यांचा विश्वास बसला माझं एक लेक्चर ऐकल्यानंतर की काहीतरी आपल्या बाबतीत वेगळं घडू शकतं. आणि त्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य केलं. मी असं म्हणणार नाही की लोकांनी सहकार्य नाही केलं, कारण एखादा क्लास सुरू होतो आणि अचानकपणे 50 प्रवेश होतात, ही एक अद्भुत गोष्ट असते. लोकांच्या सहकार्याशिवाय आणि त्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय हे काही झालेलं नाही. आम्हाला सर समजावून सांगा की शिंदे क्लासची नेमकी सिस्टीम आणि इथलं स्ट्रक्चर चालतं कसं? आता यामध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे आज जवळपास इथं आम्ही 8 वर्ष काम करतो, मी असेल किंवा मार्केटिंगसाठीच तांबोळी सर जात असतील किंवा अनेक पालक येत असतील, तर आजही त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, अनेक शिक्षकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की सर हे 2 दिवसात कसं काय होतं.
हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी जे आहे तर मी सांगू इच्छितो, म्हणजे आज म्हणजे हा मोठेपणा नाही, परंतु आज एलॉन मस्क नाव तुम्ही ऐकता. एलॉन मस्क स्पेस एक्स नावाची कंपनी आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. जगामध्ये जे आहे तर कमीत कमी वेळेमध्ये काम करण्याची संकल्पना ही मागील वर्षीपासून सुरू झाली. याचा मी 8 वर्षापूर्वी अभ्यास केला. एलॉन मस्क जे आहेत, आता आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला असं कळतं की एलॉन मस्क जे आहेत तर यांची एक इलिव्हेटेड स्पीच नावाची संकल्पना आहे. इलिव्हेटेड स्पीच याचा अर्थ असा असतो की सामान्यपणे 30 सेकंदामध्ये आणि 68 शब्दामध्ये तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व जे आहे तर प्रसिद्ध करायचं असतं, तुम्हाला तुमची ओळख करून देता आली पाहिजे. त्याला इलिव्हेटेड स्पीच असं म्हणतात. आणि म्हणून हाच फॉर्म्युला आम्ही इथं वापरतो. माझ्याकडे असणारे जे सगळे शिक्षक आहेत, ज्यावेळेस आम्ही स्टेजवरती उभा राहतो त्यावेळेस 1.5 तास आम्ही आमचं तन मन सर्व जे आहे तर देहभान हरपून आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवतो. हे त्या विद्यार्थ्यांना माहीत असतं आणि त्यामुळे ती मुलं त्यामध्ये अट्रॅक्ट होतात आणि तो सिलेबस पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सामान्यपणे जे आहे तर एवढे सगळे विषय घेणं 2 दिवसामध्येच घेणं, तर यासाठी एक आठवड्याभराची मेहनत असते. आठवडाभर जे आहे तर आमचं प्लॅनिंग असतं. या आठवड्यामध्ये कोणते पेपर घ्यायचे, कोणत्या शिक्षकांनी कोणता मुद्दा शिकवायचा आहे, कोणता राहिलेला आहे, हे सगळं नियोजन असतं आणि थोडक्यात हे इम्प्लिमेंट केलं जातं. जसं मी सांगतो मुलांना की मी सिनेमातला माणूस असल्यामुळे कदाचित जे आहे तर तुम्हाला असं वाटतं की सिनेमाच्या पाठीमागे 1.5-2 वर्ष पटकथेवर काम केलं जातं, सगळ्या गोष्टी जमा केल्या जातात, पण सिनेमा प्रेझेंट होतो फक्त 3 तासात. तसं आम्ही जे आहे तर हे आठवडाभर काम करतो आणि आमचा जो सिनेमा आहे तर आमचा सिनेमा फक्त जो आहे 1.5 दिवसात आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. ही आमची क्लासची संकल्पना आहे. हे झालं क्लासचं. त्यासोबतच परिणिता गुडलक टेस्ट सिरीज जी आहे ही देखील फार चर्चेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा म्हणजे एक्झाम मध्ये म्हणजे ज्यावेळेला मॉक प्रॅक्टिस ज्यावेळेला करायची असते किंवा इतर वेळेला देखील फार फायदा होतो. तर ते नेमकं कसं डेव्हलप झालेलं आहे? हा, म्हणजे आता त्यावेळेस कोणतीही शालेय जी व्यवस्था आहे याच्यामध्ये मुलांचा सराव घेणं महत्त्वाचं असतं. आम्ही सर्व शिकवतो, वर्षभर शिकवतो. काही मुलं प्रेझेंट असतात, काही नसतात. तर ज्यावेळेस आम्ही हे पेपर लावतो त्यावेळेस मुलांना त्यामधून काही अडचणी येतात. त्या अडचणी आल्यानंतर मग तो भाग जर त्या मुलांना पेपरमध्ये लिहिता नाही आला की आमच्याकडे येतात, आम्ही ते सॉल्व्ह करतो आणि अशा पद्धतीनं जे आहे तर त्याचा विकास होत गेला. म्हणजे जसं शहरांमध्ये मी जे आहे तर शेवटच्या 10वीच्या बोर्डाच्या अगोदर महिनाभर जसं मी पूर्ण दिवसभर सकाळी 9 ते 5 क्लासमध्ये असतो. आजही आम्ही इथं व्यवस्था लावलेली आहे. आज 2 शाखा आहेत. मी समजा कडेगावला बसलो, तांबोळे सर जे आहेत तर चिंचणीला असतात, तांबोळे सर कडेगावला बसले तर मी चिंचणीला असतो. परंतु या गोष्टी आम्ही करून घेतो आणि त्यामुळे त्याला एक प्रसिद्धी आहे. ह्या सगळ्या या सर्व मला सर हे विचारायचं आहे तुम्हाला महत्वाचं की आता म्हणजे खूप विद्यार्थी म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आपल्या क्लासची अशी ओळख आहे. तर साधारणतः किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इथं कोचिंग घेतलंय आणि किती विद्यार्थी म्हणजे कोणत्या म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये त्यांनी त्यांचं हे नाही आतापर्यंत जे आहे तर दरवर्षी आमच्याकडे जवळपास 60-70 विद्यार्थी तर अबाउट 90% असतात. त्यामुळे तो काही विषय नाही. 80%च्या वरती जे आहे तर जवळपास 100 विद्यार्थी असतात सर्व ठिकाणी. तर आता यामध्ये जो आहे तर माझा फोकस जो आहे तर हा मार्कसाठी नाही, हे विद्यार्थ्यांना माझ्या माहीत आहे. माझा फोकस हा गुणवत्तेसाठी आहे आणि म्हणून मी अभिमानाने या गोष्टी जरी सांगत म्हणजे मला असं सांगावं असं वाटत नाही तरीसुद्धा मी या गोष्टी अभिमानानं सांगतो की बाहेर गेल्यानंतर जे आहे तर आज तुम्ही सर्व जय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या ज्या शासकीय आणि चांगली चांगली कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आज माझ्या कडेगाव आणि चिंचणी शाखेचे विद्यार्थी आहेत. हा माझ्यासाठी अभिमानाचा भाग आहे. याचं कारण आहे त्यांचा 8वी ते 10वीचा जो प्रवास आहे तर तो आम्ही अतिशय परफेक्ट करून घेतलेला आहे. की यावर्षी जे आहे तर कडेगावसारख्या ग्रामीण भागामधून की MBBS सारखी नीटची परीक्षा 5 विद्यार्थी जे माझ्या क्लासचे पहिले विद्यार्थी आहेत तर ते पास झालेत. ज्यातल्या एका विद्यार्थ्याचा प्रवेश एम्स सारख्या ठिकाणी झालेला आहे.
तर जी गोष्ट कराडमध्येही घडू शकत नाही, जी गोष्ट काही वेळेस पुण्यामध्येही घडू शकत नाही, तर ती कडेगावमध्ये घडू शकते. तर त्यासाठी माझी असणारी ही सर्व टीम जी आहे तर ती अतोरात जे आहे तर अहोरात्र मेहनत करतात आणि त्या पद्धतीनं हे सर्व चालतं. बरोबर. म्हणजे त्या जसं हिऱ्याला पैलू पाडलं जातात तसं विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचं काम तुम्ही करत असताय. तर तुम्ही सांगितलं की आता एम्स सारख्या ठिकाणी म्हणजे भारतातील सर्वात म्हणजे अग्रगण्य असं ते वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी हितून शिकून गेलेले विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतात. तर याचं आत्मिक समाधान सर निश्चित काय फिलिंग येतात त्यावेळेला? तर यामध्ये जे आहे तर म्हणजे मी सांगू इच्छितो की जो मी दर आठवड्याला एवढे शिक्षक घेऊन प्रवास करतो, म्हणजे आज माझ्या आता डोळ्यात पाणी येणार का याचं कारण आहे, रस्त्यावरती येणं धोकादायक आहे, परंतु दर आठवड्याला ही रिस्क मी घेतो. दर आठवड्याला हे शिक्षक घेऊन मी इथंपर्यंत येतो. आणि म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी 2016ला पहिल्यांदा इथं क्लास काढला त्यावेळेस आमचे दैवत डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि माझा एक मित्र आहे मारुती निकम, की ज्या मित्राचे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध, घरगुती संबंध, आणि मग त्यांनी मला साहेबांपर्यंत पोहोचवलं. आणि सर्वात महत्त्वाचं मी जाहीरपणे आज सांगतोय की जे आज कडेगावातला क्लास असेल, आज चिंचणीसारखा क्लास असेल, मी एखाद्या दुसऱ्या क्लासमध्येच बऱ्यापैकी नोकरी करत होतो, तर त्यामधून काही खूप मोठं अर्थार्जन होतं अशातला भाग नाही. परंतु आज जे आहे तर जी व्यवस्था कराडमध्ये नाही, जी व्यवस्था पुण्यामध्ये नाही, तर अशी व्यवस्था आम्ही इथं उभी केली तर ती त्याच्या आर्थिक पाठिंब्यामुळे. आणि त्यांनी आर्थिक पाठिंबा दिला, या 2 संस्था शाखा उभ्या राहिल्या. आणि सामान्यपणे आम्ही जे आहे तर साहेबांच्या शेवटच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मी साहेबांच्या जवळ गेलो. त्यावेळेस मग बोलत असताना साहेबांनी त्यांनी सांगितलं की साहेब हा माझा मित्र आहे आणि हा आपल्या चिखली गावचा आहे आणि यांनी जो आहे तर पुण्यात असतो, परंतु यांनी कडेगावला क्लास सुरू केला आहे. तर साहेब त्यावेळेस म्हटले की मला अभिमान आहे. का अभिमान आहे तर आज जर समाजात पाहिलं तर लोकांना शहरांचं अट्रॅक्शन आहे, लोक गावाकडून शहराकडे जातात. तू एकमेव आहेस, मला असं वाटतं की तू शहराकडून गावाकडं तुझी गंगा उलट व्हायला लागलेली आहे आणि म्हणून तुला कोणतीही अडचण असू दे त्या ठिकाणी मी उभा राहणार. पण दुर्दैवाने 2 वर्षानंतर साहेब राहिले नाही, परंतु कदाचित हे यश बघायला साहेब असले पाहिजे होते असं वाटतं. कारण त्यांनी मला शब्द दिला होता की काही दिवसातच मी तुझ्या क्लासला भेट देणार आहे, परंतु ती भेट होऊ शकली नाही. नक्कीच स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं शिक्षण क्षेत्रातलं काम हे त्यांना शिक्षण महर्षी लोक संबोधतात इतकं मोठं आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही हे म्हणजे मुलांना जे टेक्निकल किंवा ह्या ज्या सगळ्या सिलेबसच्या गोष्टी आहेत ह्या खूप सिस्टमॅटिक आणि गुणवत्तापूर्ण शिकवतात, परंतु मुलांचं पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास खऱ्या अर्थाने व्हावा, कारण ही ज्यावेळेला पुढच्या कसोटीत त्याला टिकायचं असते त्यावेळेला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात, खूप क्रुशल राहतात. तर मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी देखील तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज राबवता, तर त्या नेमक्या कुठल्या गोष्टी असतात? नाही, आता यामध्ये जे आहे तर आमचा जो क्लास आहे तर या क्लासमध्ये दरवर्षी 10वीचा निरोप समारंभ होत असतो. परंतु माझं जो आहे तर एक असं मत असते की एक चांगली व्यक्तिमत्व मुलांच्या समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्यपणे लोकांच्याकडे बघून जे आहे तर लोक मोठी होतात. म्हणून शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे की या देशामध्ये जे आहे तर मोठी माणसं होऊन गेली, परंतु ही मोठ्या माणसाकडे बघून ती अगोदर लहानच होती, ज्यावेळेस ती लहान माणसं मोठ्या माणसाकडे बघतच मोठी झाली. याचा अर्थ या लहान मुलांना मोठी माणसं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या क्लासमध्ये जे आहे तर प्रवीण दवणेंना मी आणलं. आपल्या क्लासमध्ये जे आहेत तर डॉक्टर संजीव कुमार पाटील म्हणून एक असणारे जे आहेत तर मोठे डॉक्टर आणि मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास असणारे वक्ते आणले. या ठिकाणी जे आहेत तर वसंत हंकारे जे आहेत तर येऊन गेले. असे अनेक वक्ते दरवर्षी जे आहेत तर मी आणत असतो आणि व्यक्तिमत्व विकास करत असतो. त्याचबरोबर जे आहे तर दर आठवड्याला जे आमचे लेक्चर्स असतात, कदाचित मी बोलत असताना आणि खास करून तांबोळे सरांनी एक जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही एक 10 मिनटं 15 मिनटं वेगवेगळ्या मुलांच्या ज्या समस्या असतात या समस्यांवरती बोललं पाहिजे. आणि तांबोळे सर ते दर आठवड्याला त्या वर्गामध्ये बोलत असतात. आणि व्यक्तीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी पालकांना सांगू इच्छितो की तुमची मुलं
कोणाजवळ आहेत हे सर्वात महत्त्वाचं असणार. तुम्ही त्यांना काय देताय, किती फिजिकल गोष्टी देताय हे महत्त्वाचं नाही. तुमच्या मुलांवरती परिणाम करणारे घटक आहेत, ती माणसं असणार, तर ती कोणाच्या आपली मुलं संपर्कात आहेत हे महत्त्वाचं असतं. तुम्ही पालकांचा उल्लेख केला म्हणून मी हा प्रश्न विचारतो तुम्हाला की खरं तर ह्या काळामध्ये म्हणजे जितके पालक महत्त्वाचे असतात किंबहुना त्यापेक्षा जास्त शिक्षक महत्त्वाचे असतात त्यांच्या ह्या काळामध्ये, विद्यार्थ्यांच्या या संस्कारक्षम वयामध्ये. ज्यावेळेला तुम्ही इथे शिकवता किंवा इथून शिकवल्यानंतर त्याचे एक रिझल्ट ओरिएंटेड आउटकम्स येतात, त्यावेळेला पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात? निश्चितच पालकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येतात. जर आम्ही या पद्धतीने, आता परवाच मला एक पालक भेटले होते आणि त्यांनी मला म्हणजे आमचं यश सांगितलं की एक कालखंड असा होता 5-6 वर्षापूर्वी की कडेगाव आणि चिंचणी परिसर सोडून 8वी 9वी 10वीच्या अकॅडमीसाठी जे आहे तर अनेक पालक जे आहेत तर कुठे कोल्हापूर, वाठार, इस्लामपूर, तासगाव या ठिकाणी मुलांना पाठवत होते. आज ते प्रमाण जे आहे तर जवळपास 1% आलेलं आहे. याचा अर्थ पालकांना एवढा विश्वास निर्माण झालेला आहे की शिंदे सरांनी एक चांगली व्यवस्था या 2 भागामध्ये तयार केलेली आहे आणि आपल्या मुलाला निश्चितपणे ही गुणवत्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आपण काही बाहेर जायचा काही प्रश्न येणार नाही. याचा अर्थ त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहणं हे आमचं काम आहे. सर, अजून एक मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा की शिंदे क्लासेस म्हणजे असं बऱ्याच लोकांची अशी समज आहे किंवा काही लोक ओरड देखील करतात की खाजगी क्लासेस म्हणजे हे खूप पैसे फी आकारली जाते, खूप अव्वाच्या सव्वा. तर नेमकं काय, म्हणजे मी असं ऐकून आहे की ते माफक, तर नेमकं तुम्हीच तुमच्याकडूनच? नाही, आता या कडेगाव परिसरातील पालकांनाही हे माहीत आहे की 2000 जे आहे तर 16ला आम्ही ज्यावेळेस क्लास सुरू केला 15ला, त्यावेळेस जे आहे तर या कडेगावमध्ये 10वीची फी 25,000 होती. आज 7 ते 8 वर्षानंतर आमची 10वीची फी जी आहे तर 15-16 हजाराच्या घरात आहे. कदाचित अजून किती वर्षांनी मला 25,000 करता येईल का किंवा माझं मन तेवढं तयार होईल का याचीही शंका आहे. याचा अर्थ मी ह्या पालकांना वगैरे सर्वांना सांगतो की आम्ही हे पैशासाठी नाही करत. याच्यामधून जे आहे ते एक आत्मिक समाधान आहे. फक्त आमचा उद्देश असा आहे की ही व्यवस्था चालण्यासाठी पैसे आवश्यक आहेत. आज जर कोणीही म्हणजे ज्यावेळेस माझ्या क्लासचं एखादं कॅल्क्युलेशन करेल त्यावेळेस त्याला हे कळलं पाहिजे की आज पुण्यातून जाऊन परत यायचं असेल तर आपल्याला एका व्यक्तीला 1,000 रुपये खर्च येतो. तुमच्या मुलांच्या आम्ही 6-7-8 हजारामध्ये 4-5 शिक्षक पुण्यावरनं येणार, इथले काही शिक्षक, रेग्युलर व्यवस्था, एवढ्या सगळ्या घटक, बसण्याची चांगली व्यवस्था, त्यानंतर टेस्ट सिरीज, हे तुम्हाला कोणत्याही कॅल्क्युलेशनमध्ये बसत नाही आणि हे पालकांनाही माहीत आहे. कारण ज्यावेळेस ते आमच्याकडून निघून जातील त्यावेळेस त्यांना काही लाखांमध्ये फी भरायची असते आणि त्या लाखांमधल्या फीचं त्याचं जे आहे तर आउटपुट किती आहे हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे जे आहे तर फी हा क्रायटेरिया, कारण शेवटी परिसरामधले काही गरीब विद्यार्थी असतात, काही जे आहे तर त्या परिस्थितीने इथंपर्यंत येऊ शकत नाही, तर अशांसाठी आम्ही जे आहे तर थोडीशी कमी जास्त मदत करतो आणि तो मुलगा जो आहे तर शिक्षणापासून जरा बाजूला राहणार नाही, त्याची गुणवत्ता असताना तो बाजूला राहणार नाही याची काळजी जी आहे तर खास करून आम्ही शिंदे क्लासेसमध्ये घेत असतो. शेवटचा घटक लक्षात ठेवून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा देखील ओढा शिंदे क्लासेसकडे मोठ्या प्रमाणावरती आहे. तुम्ही सर आपलं कडेगाव असेल, कडेगाव आणि पुण्या मुंबईची दरीच मिटवून टाकले म्हणजे शिंदे क्लासेस सुरू केल्यापासून. तर ही दरी आता मिटले म्हणजे पूर्ण ते सगळं एका परिघात तुम्ही आणल्यात. ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना इथेच ज्या पुण्यात भेटतात त्या ह्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करताय. तर भविष्यातले विजन काय आपल्या शिंदे क्लासेसच्या? आता काय झालं की मध्यंतरी जो आहे तर 1-2 वर्षाचा कोरोना काळ आला. या कोरोना काळामध्ये जे आहे तर शिक्षण व्यवस्था काही दिवसांसाठी म्हणा थांबत होती. परंतु आता माझे जे आहे तर काही टेक्निकल विद्यार्थी होते आणि त्यामधून म्हणजे मी आजही जाहीरपणे हे सांगतो की आमची 10वीची बॅच जी 15-20 एप्रिलला सुरू व्हायची त्याच कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही त्याच दिवशी सुरू केली, ज्यामध्ये जे आहे तर तांबोळी सरांनी एवढी मेहनत घेतली की सर्व पालकांना फोन करणं, त्यांना ती व्यवस्था समजावून सांगणं, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं आणि मग ते शिक्षक त्या ठिकाणी हे करून आज आम्ही महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट ऑनलाईन व्यवस्था जी आहे तर ती दिली गेली.
म्हणजे उत्कृष्टपणेच platform ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्ही दिला, म्हणजे तो तात्पुरत्या स्वरूपात पण खूप छान दिला. निश्चितपणे मुलांना कुठं जे आहे तर हे होणार नाही. मग आता काय झालं तरी सुद्धा आता नंतर सुरू झाल्यानंतर 8वी ते 10वी आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच मुलांचे पाय कच्चे आहेत. म्हणजे पालकांना फक्त वाटतं की आपली ही शाळा आहे, आपला हा विद्यार्थी आहे, आपला हा एवढ्या टक्केचा आहे. परंतु कधीतरी मी पालकांना जाहीरपणे सांगतो, कधीतरी आपल्या मुलाला बाजूला घेऊन बसा, त्यांना काय येतंय ते नेमकं पहा. आमच्याकडे सुद्धा मी सांगतोय की आज 9वी सारख्या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत, 10वी सारख्या ठिकाणी अशी काही विद्यार्थी आहेत की ज्यांना मराठी सुद्धा वाचता येत नाही. मग हा आम्ही त्यांना काय देणार, हे कुठंपर्यंत जाणार? केवळ सरकारचं धोरण पास आहे म्हणूनच हे होत जाणार का? आणि म्हणून मग लोक पैसे मिळविण्यासाठी 11वी 12वीच्या अकॅडमी काढतात आणि तुम्ही लाखो रुपये तिथं भरून जे आहे तर हे सर्व ज्ञान घेता. पण आम्ही उलट केलं. आम्ही जे आहे तर 5वी ते 7वीचे क्लास काढले. 5वी ते 7वीचे क्लास यासाठी काढले की या मुलांचा पाया भक्कम झाला पाहिजे. आज मी सांगतो की 7वी मधचं जे विज्ञानाचं जे पुस्तक आहे हे 10वी CBSEच्या बेसचं आहे. जे पालक शिक्षित असतील त्यांनी त्याचं रेफरन्स करावा की यामध्ये जे आहे तर एवढ्या उच्च स्तरावरचं सायन्स त्यांना दिलंय. मग हे सायन्स या लेवलवरती मुलांना समजावून सांगितलं जात नाही, पाया त्यांचा कच्चा राहतो. म्हणून स्वतः एवढे तास असताना सुद्धा मी स्वतः जे आहे तर सायन्स शिकवतो. तांबोळी सरांना त्यांच्यावरती ही सगळी जबाबदारी दिलेली आहे. आणि एक उत्कृष्टपणे पहिल्याच वर्षी आम्हाला जे आहे तर जवळपास 100 विद्यार्थी मिळालेले आहेत 6वी 7वीला, की जे आमचं भविष्य असणार, जे आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं तयार करणार. आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जे आहे तर मला महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ती मुलं दिसणार. तीच मुलं जे आहे तर महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या उत्कृष्ट मेडिकल कॉलेजमध्ये दिसणार. हे विचारधारा घेऊन आम्ही ते केलंय. पैसे मिळविण्यासाठी 11वी 12वी केलं असतं, तेही केलं मध्यंतरी. काय सांगाल सर, म्हणजे शिंदे क्लासेसच्या ह्या जर्नीमध्ये म्हणजे हा टप्पा किंवा हा पल्ला तसा सोपा नव्हता. म्हणजे ही वाटचाल खडतर होती आणि या खडतर वाटचालीत अनेकांचं सहाय्य तुम्हाला भेटलं असेल किंवा अनेकांनी मदत केली असेल, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असतील. तर काय सांगाल, म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर हा जो प्रवास आहे तर या प्रवासामध्ये पहिल्यांदा जे आहे तर माझे बरेचसे जवळचे मित्र आहेत तर यांचं सहकार्य लाभलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचं, म्हणजे पत्नीचं, की आज मी 1-3 दिवस भागामध्ये असतो आणि माझी मुलं जी शिक्षणासाठी जी आहेत तर जी पुण्यामध्ये आहेत तर ते पाठीमागे हे सर्व पाहावं. कारण आज शहरातल्या माणसांची एक मानसिकता असते की रविवार म्हटलं की सुट्टी, परंतु आज 7 वर्ष झाली मी माझ्या मुलांबरोबर रविवारी असत नाही. तर हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे असं मी मानतो. दुसरं, माझं जे वडील आहेत तर जे आज 72 वर्षाचे आहेत, परंतु या ठिकाणची जी सगळी व्यवस्था आहे म्हणजे क्लासचं डिझाईनपासून फळा कसा बसवायचा तर हे सगळं जे आहे तर आमचे वडील आणि तांबोळी सर हे फायनल करतात. आणि त्या पद्धतीनं जे आहे एक इंजिनिअरिंगचं कसं काम असतं तर तसं त्यांचं सहकार्य आहे. माझी जी आई आहे तर ती 68 वर्षाची आहे, परंतु इथे येणाऱ्या सर्व शिक्षकांचं जे आहे तर 2 वेळचं जेवण जे आहे तर आजही या वयामध्ये ती बनवते. याचा अर्थ या सर्व लोकांचं खूप मोठं योगदान आहे. सर्वात महत्त्वाचं या कडेगावमध्ये जे आहे तर माझे मित्र युवराज राजपूत तर यांचंही खूप मला सहकार्य असतं. त्याच्यानंतर कडेगावमध्ये जी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते विजय पवार यांचंही मला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य